नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजची तारीख आहे 5 जुलै 2024. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे या संदर्भातली एक न्यूज जी आहे ते कवर केली होती NLEM संदर्भात. NLEM म्हणजे काय, नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. याच्या संदर्भात द हिंदू पेपरमध्ये एक न्यूज आली होती. ती न्यूज आपण मागच्या व्हिडिओमध्ये कवर केली होती. आता त्या न्यूजमधल्या महत्त्वाच्या ज्या टर्म्स आहेत, जसं NLEM म्हणजे काय, API म्हणजे काय, ठीक आहे, ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. तर चला सुरू करूया. भारताच्या इसेन्शियल मेडिसिन लिस्ट म्हणजे NLEMशी संबंधित महत्त्वाच्या टर्म्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे UPSCच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, करंट अफेअर्सचा हा टॉपिक आहे. पहिली टर्म आहे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन NLEM. हे काय आहे नेमकं, तर हे भारताच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, कशाचं, कोणतं डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरद्वारे तयार केलेली औषधांची निवडक यादी असते. यामध्ये अशा औषधांना प्राधान्य दिले जाते जी देशाच्या हेल्थकेअर इकोसिस्टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जसं औषधांची निवड खालील आधारावर केली जाते. कुठले आधार असतात हे, तर हे असते सेफ्टी म्हणजे सुरक्षितता, एफिकसी म्हणजे प्रभाव क्षमता, आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस म्हणजे परवडणारी किंमत. या 3 गोष्टीवर हे औषधं जे आहेत ते निवडले जातात. कुठले सेफ्टी, एफिकसी आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस. हे पहिली टर्म होती. त्या न्यूजमध्ये दुसरी जी टर्म आली होती ते म्हणजे शेड्यूल ड्रग. जेव्हा एखादे औषध NLEMमध्ये समाविष्ट केले जाते तेव्हा त्याला शेड्यूल ड्रग असं म्हटलं जातं. ही औषधे सरकारी रुग्णालयांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे बिना पैशाची उपलब्ध करून दिली जातात. खाजगी बाजारपेठेतही त्या किमतीवर नियंत्रण असते. NLEMमध्ये प्रवेश जे ड्रग त्या लिस्टमध्ये जातात त्यांना शेड्यूल ड्रग म्हणतात, आणि सरकारी दवाखान्यात ते औषधं जे आहेत ते फ्रीमध्ये दिले जातात. आणि खाजगी बाजारात जे म्हणजे मेडिकलवर जी औषधे मिळतात त्या औषधावर पण ते किंमत जी आहे ती कमी केलेली असते. तिसरी जी टर्म आली होती NPPA म्हणजे काय, नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग ऑथॉरिटी. ही संस्था काय करते, शेड्यूल ड्रग्सवर स्ट्रिक्ट प्राईस सिलिंग टाकते, म्हणजे किमतीची कमाल मर्यादा टाकते. जास्तीत जास्त तुम्ही इतक्या किमतीमध्ये विकू शकता ते औषध, असं त्या औषधाबद्दल लागू करते. त्यामुळे काय होतात, औषधांच्या किमती आवाक्यात राहतात आणि लोकांच्या आरोग्यावरील खर्च कमी होण्यास मदत होते. NPPA नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी हे काय करते, तर त्या औषधांच्या किमतीवर मर्यादा टाकते, कमाल मर्यादा जे आहेत ते लागू करते. त्यामुळे लोकांचा खर्च जो आहे तो कमी होतो. चौथी जी टर्म आली होती आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर, OPE. आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे याचा अर्थ असा खर्च जो लोक विमा, इन्शुरन्स किंवा सरकारी मदतीशिवाय स्वतःच्या खिशातून करतात. म्हणजे अशा आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे मॅक्सिमम लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स नाही आहे. तर अशा लोकांस काय करतात, तर जेव्हा आजारी पडतात तेव्हा स्वतःच्या खिशातून खर्च करतात. तर हे कसं असते की भारतामध्ये आरोग्यावरील एकूण खर्चापैकी OPEची प्रमाण सध्या सुमारे किती आहे, 40% आहे. ठीक आहे, नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 नुसार हे प्रमाण 2026पर्यंत 35% कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे हा जो एक्सपेंडिचर, हा जो खर्च आहे हा कमी करण्याचा उद्दिष्ट सरकारचा आहे. ठीक आहे, सध्या किती आहे, 40% खर्च जो याचा होतो तो 35% करण्याची जे एम आहे ते गव्हर्नमेंटचं आहे. पाचवी जी टर्म आहे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, ज्याला API म्हटलं जातं. API म्हणजे काय, API म्हणजे औषध तयार करण्यासाठी लागणारा मुख्य कच्चा माल किंवा रासायनिक घटक. म्हणजे एखादी पॅरासिटामॉलची टॅब्लेट आहे, तर ते पॅरासिटामॉलची टॅब्लेट बनवण्यासाठी जो लागणारा मुख्य कच्चा माल आहे तो त्याला आपण काय म्हणतो, API. भारत त्याच्या एकूण APIच्या गरजेपैकी सुमारे 80 ते 85% माल फक्त चीनकडून आयात करतो. हे भारताच्या सप्लाय चेनसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. का बरं आव्हान आहे, जगाची फार्मसी भारताला म्हटलं जाते. म्हणजे जगात मॅक्सिमम देश जे आहेत ते भारताकडून हे जे औषधं आहेत ते आयात करतात. पण त्या औषध बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याला API म्हणतात, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. हे आपण चायनाकडून म्हणजे इम्पोर्ट करतो. म्हणजे सर्व काही चायनाच्या हातात आपली जी चाबी आहे भारताची, ते फार्मास्युटिकल सेक्टरची, ते त्यांच्याकडे आहे. ते त्याचं अवलंबित्व कमी करण्याचं सरकारचं ध्येय सध्या आहे. ठीक आहे, नंतरची जी टर्म आली होती ते टर्म म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज. हे प्रयोगशाळेत तयार करणारे प्रथिने म्हणजे प्रोटीन आहे, जे शरीराच्या इम्युन सिस्टीमला कॅन्सरच्या पेशी किंवा व्हायरसशी लढण्यास मदत करतात. हे काय एक टर्म आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीज. हे काय इम्युन सिस्टीमशी रिलेटेड एक प्रथिनं असतात,
आणि ते अँटीबॉडीज काय करतात तर कॅन्सरच्या पेशी झाल्या, व्हायरस असतात त्यांच्याशी लढण्यास मदत करतात. भारताच्या सध्याच्या NLEMमध्ये 9 महत्त्वाच्या मोनोक्लोनल अँटीबॉडीचा अभाव आहे. त्यामुळे कॅन्सरचे उपचार जे आहेत ते महाग होत आहेत सध्या. म्हणजे जे कॅन्सरचे पेशंट प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट घेतात त्यांची ट्रीटमेंट महाग होत आहे. 7वा जो पॉईंट या न्यूजमध्ये आला होता तो म्हणजे WHO मॉडेल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन. WHOची मॉडेल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन नेमकी काय आहे? WHO जे जागतिक स्तरावर औषधांची एक मॉडेल लिस्ट तयार करते. कोण तयार करते? तर WHO तयार करते. भारताची सध्याची यादी जी आहे त्यामध्ये 384 औषधं त्या भारताच्या यादीमध्ये आहे. आणि WHOची जी सुधारित यादी आहे त्या सुधारित यादीमध्ये 523 औषधं आहे. म्हणजे जवळपास भारताच्या यादीमध्ये आणि WHOच्या यादीमध्ये किती औषधांचा फरक आहे? 139 औषधांचा फरक आहे. त्यामुळे काय ते हेल्थ स्टँडर्डसाठी चिंतेचा हा विषय आहे. इथं बघा लक्षात राहण्यासाठी 384 WHO आहे तर 523 फरक किती? 139. त्यामुळे काय होते तर नियमित आणि वेळेवर NLEM अपडेट केल्यास औषधांची उपलब्धता वाढेल. म्हणजे सरकारी सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा ते औषधे मिळतील, फ्रीमध्ये मिळतील, किमती नियंत्रणात राहतील आणि आउट ऑफ द पॉकेट एक्सपेंडिचर जो आहे तो कमी होण्यास मदत होईल. ठीक आहे. तर ह्या टर्म्स खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे फक्त आपल्याला न्यूज वाचून चालत नाही तर न्यूजच्या टर्म्ससुद्धा गरजेच्या असतात एक्झामसाठी. म्हणजे न्यूजचा अभ्यास करून त्या न्यूजमधल्या महत्त्वाचे पॉईंट त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे व्हिडिओ तुम्ही क्रमवारी बघा. म्हणजे पहिले न्यूज जर बघितली तर न्यूजच्या नंतरचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता किंवा व्हिडिओ अपलोड डेटनुसार तुम्ही बघू शकता टाईमनुसार. तर त्याच्यानंतरचे जे 2 व्हिडिओ 3 व्हिडिओ असतात ते त्या न्यूजच्या रिलेटेड व्हिडिओ असतात. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.